तर इकडं बघू शकता आम्हाला गुरुकुलमधील विद्यार्थ्यांच्या घरून काय आलेलं आहे. तर ही आहे भाजी हरभऱ्याची आणि हे आहेत पेरू. तर चला मग म्हणलं ताजी ताजी भाजी आहे तर करून घेऊयात. तिला छान अशी झटकून घेतली, कारण ही भाजी धुतल्याच्या नंतर त्याची चव लागत नाही म्हणून भाजी धुत नाही. मी अशी छानपैकी झटकवून घेतली. झटकून अशी तिला बारीक चिरून घेतली. परत मी इकडे बघू शकता तुम्ही, मी कढई ठेवली आहे गरम करायला. तेल त्यात ऑलरेडी पहिलंच आहे तळलेलं होतं तेल. तेल गरम झालं की नंतर टाकली मोहरी. तडतडायला लागली की जिरे टाकले. जिरे पण छान असे फुलले. त्याच्यानंतर टाकला लसूण पण लाल होईपर्यंत परतला आणि नंतर टाकली हिरवी मिरचीला पूर्ण तेल सुटेपर्यंत परतलं आणि नंतर हरभऱ्याची भाजी टाकली त्याच्यामध्ये. अशी दिसायला भरपूर भाजी दिसते, पण परतल्याच्या नंतर खूप थोडीशी होते. आणि नंतर टाकलं चवीपुरतं मीठ आणि पूर्ण हे सर्व मिक्स करून घेतलं एकदा. ही भाजी धुत नाहीत म्हणून जरा ओलावा कमी असतो तिच्यामध्ये. नंतर मी पाण्याचा शितडा मारला थोडासा. आणि परत एकदा परतवून घेतली पूर्ण. तर कुणाला ही भाजी आवडते मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. परत टाकला शेंगदाण्याचा कूट थोडासा. नंतर आणखी एकदा परतवून घेतली भाजी. तर बघू शकता वास तर खूप छान सुटलेला आहे. तुम्ही पण एकदा ही भाजी नक्की ट्राय करून बघा. खूप साधी सिंपल आहे, पण खायला खूप छान लागते. रामकृष्ण हरी.